4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मूल, डॉक्टरही हैराण, नर्स बाहेर पळाल्या. चमत्कार, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा. हा निसर्गाचा चमत्कार की एखादा गूढ प्रकार आहे की त्यामागे विज्ञानाने आधीच उत्तर शोधलंय? आजची ही घटना तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार करायला भाग पाडेल. एका दाम्पत्याच्या आयुष्यातील तो आनंदाचा दिवस होता. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरी बाळाचा जन्म होणार होता. रुग्णालयात सर्व तयारी सुरू होती. डॉक्टर, नर्स आणि कुटुंबीय उत्सुकतेने वाट पाहत होते. पण काही क्षणातच वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून बाहेर उभ्या असलेल्या नातेवाईकांची धडधड वाढली. बाळाचा जन्म झाला होता, पण त्याच्यासोबत अशी एक गोष्ट दिसली की उपस्थित प्रत्येक जण काही क्षणांसाठी थबकला. काहींनी डोळे चोळून पुन्हा पाहिलं, काहींना विश्वासच बसत नव्हता. आईवडिलांनाही सुरुवातीला काय घडलं हे समजेनासं झालं. रुग्णालयात कुजबूज सुरू झाली आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. बातमी काही वेळातच रुग्णालयाच्या भिंती ओलांडून बाहेर पोहोचली. सोशल मीडियावर वेगवेगळे दावे सुरू झाले. कोणी याला चमत्कार म्हटलं तर कोणी देवाची लीला म्हणू लागलं, तर काहींनी ही घटना हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी इतिहासाशी जोडून पाहण्याला सुरुवात केली. पण खरं उत्तर अजूनही कुणाकडेच नव्हतं. डॉक्टरांनी म्हटलं, घाईघाईने कोणताही निष्कर्ष काढला नाही. त्यांनी बाळाची सविस्तर तपासणी सुरू केली. प्रत्येक चाचणी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली, कारण दिसत असलेली गोष्ट जितकी विचित्र होती तितकीच तिच्या मागची कारणंही गंभीर असू शकत होती. सुरुवातीच्या तपासणीत डॉक्टरांना अनेक शक्यता वाटल्या. ही केवळ त्वचेची वाढ आहे का? जन्मजात गाठ आहे का? ही मणक्याशी संबंधित काही गंभीर समस्या आहे? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधुनिक तपासण्या करण्यात आल्या. MRI सह अनेक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांना सर्वात मोठी चिंता एका गोष्टीची होती. जर ही वाढ थेट मज्जासंस्थेशी जोडलेली असेल तर कोणतीही घाई भविष्यात मोठं संकट निर्माण करू शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे उचललं जात होतं. दरम्यान बाहेर अफवांचं वादळ सुरू होतं. अनेकांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत वेगवेगळे दावे केले. काहींनी तर विज्ञानालाच आव्हान देणारे निष्कर्ष मांडले. पण डॉक्टर मात्र केवळ तपासणीच्या अहवालावरच विश्वास ठेवतात. या घटनेमुळे अनेकांना एक जुना प्रश्न पुन्हा आठवू लागला. खरंच माणसांना पूर्वी शेपटी होती का? उत्क्रांतीच्या इतिहासात याचा काही संबंध आहे का? हा प्रश्न ऐकायला जितका वेगळा वाटतो तितकंच त्याचं उत्तरही रोचक आहे. मानवी गर्भाच्या सुरुवातीच्या विकासात काही काळासाठी शेपटीसारखी रचना तयार होते असं विज्ञान सांगतं, पण पुढील विकासात ती नैसर्गिकरित्या नाहीशीही होते. बहुतांश वेळा ही प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित होते, मात्र काही अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये विकासाची प्रक्रिया वेगळ्या प्रकारे घडू शकते. याच कारणामुळे डॉक्टर या बाळाच्या प्रत्येक तपशिलाचा अभ्यास करत होते, कारण ही केवळ बाहेर दिसणारी गोष्ट नव्हती. आतमध्ये काय घडत आहे हे समजणं अधिक महत्त्वाचं होतं. या प्रकारच्या काही दुर्मिळ घटनांची नोंद यापूर्वीही झाली होती. जगभरात अशा घटना अत्यंत कमी प्रमाणात आढळल्या आहेत. प्रत्येक वेळी डॉक्टरांनी वेगवेगळ्या कारणांचा अभ्यास करून उपचाराची दिशा ठरवली आहे. याच दरम्यान आणखी एक जुनी घटना चर्चेचा विषय बनली. एका लहान मुलीमध्येही अशीच वाढ दिसून आली. तिच्या कुटुंबाने ती लगेच काढून टाकण्याची विनंती केली, पण डॉक्टरांनी तात्काळ नकार दिला. त्यामागचं कारण साधं नव्हतं. जर अशी वाढ मज्जासंस्थेशी जोडलेली असेल तर शस्त्रक्रिया करताना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णामध्ये परिस्थिती वेगळी असते आणि निर्णयही तपासणीनंतरच घेतला जातो. या घटनेनंतर डॉक्टरांनी कोणतीही घाई केली नाही. प्रत्येक अहवाल पुन्हा तपासण्यात आला, कारण बाळाचं भविष्य एका चुकीच्या निर्णयावर अवलंबून राहू शकत होतं. बाहेर मात्र वेगवेगळ्या कथा रंगवल्या जात होत्या. कुणी याला देवाचा संकेत म्हणत होतं, तर कुणी याला अद्भुत घटना म्हणत होतं. पण विज्ञानाला भावना नव्हे तर पुरावे महत्त्वाचे असतात. अखेर डॉक्टरांच्या टीमने सर्व अहवाल एकत्र पाहिला. त्यानंतर या संपूर्ण घटनेमागचं खरं कारण समोर आलं, जे अनेकांना चमत्कार वाटत होतं. त्यामागे प्रत्यक्षात एक दुर्मिळ वैद्यकीय स्थिती असल्याचं स्पष्ट झालं. ही घटना चीनमधील एका रुग्णालयात घडल्याचं सांगितलं जातं. डॉक्टरांच्या मते बाळाच्या मणक्याशी संबंधित विकास प्रक्रियेत झालेल्या असामान्य बदलामुळे ही शेपटीसारखी वाढ निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीला ती साधी वाढ आहे की मज्जासंस्थेशी संबंधित रचना हे तपासणं आवश्यक होतं. काही प्रकरणांमध्ये ही स्थिती जन्मजात विकारांशी, विशेषतः मणक्याच्या विकासाशी संबंधित समस्यांशी जोडलेली असू शकते. त्यामुळे अशा वेळी उपचाराचा निर्णय केवळ तज्ज्ञ डॉक्टरच घेतात. यामुळेच डॉक्टरांनी कोणतीही घाई न करता आधी संपूर्ण तपासणी केली, कारण बाहेरून दिसणारी प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात तशीच असेल असं नसतं. वैद्यकीय विज्ञान प्रत्येक प्रकरण वेगळ्या पद्धतीने तपासतं. म्हणून सोशल मीडियावर अशा घटना पाहिल्यावर लगेच निष्कर्ष काढू नका. प्रत्येक विचित्र दिसणाऱ्या घटनेमागे वैज्ञानिक कारण असू शकतं. अफवांपेक्षा सत्यावर विश्वास ठेवणं नेहमीच महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, सुरुवातीला ज्या घटनेला अनेकांनी चमत्कार म्हटलं, तिच्या मागे प्रत्यक्षात एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. म्हणून अशा घटनांकडे भीतीने किंवा अंधश्रद्धेने नव्हे, तर योग्य माहिती आणि विज्ञानाच्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे.